आणि मग हे जे तुम्ही सायकल चालवतात ते म्हणजे तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने म्हणून सुरुवात केलीत की कशी काय सुरुवात केलीत? सकाळी सकाळी सायकलिंग करत असताना ऐरोली ब्रिजच्या पलीकडे मला रिक्षावाल्याने कट मारला आणि मी खाली कोलॅप्स झालो. आतापर्यंत साधारण किती किलोमीटर सायकल चालवली तुम्ही? माझ्याकडे जवळजवळ 6 सायकल आहेत. अच्छा. म्हणजे तुमच्या 45,000पासून ते 3 लाखापर्यंत सायकल माझ्याकडे आहेत. मग तुम्ही सर घरी सायकलची जी काळजी घेता ती कशी घेता? मी आतापर्यंत जवळजवळ लाखाच्या वर सायकल किलोमीटर. लाखाच्या वर? हो. सर तुम्ही मुलींना किंवा तुमच्या मुलाला सायकल चालवायला कसं प्रोत्साहित केलं होतं? म्हणजे सायकल जी घेतो मी ते हेल्थ इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या दृष्टिकोनातून घेतो. आम्ही सायकल प्रेमी. नमस्कार. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन आयोजित सायकलवारी इंटरव्ह्यू सिरीजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या सायकलवारी दरम्यान आपण अनेक सायकलवीरांना भेटणार आहोत. त्यांचे अनुभव आपण शेअर आपल्याशी करणार आहेत आणि त्याबरोबरच या अनुभवातून आपण अनेक गोष्टी शिकणार आहोत. अशाच एका तरुण उमद्या सायकलस्वाराला आज आपण भेटणार आहोत. श्री प्रवीण कुमार कोलथे सर. नमस्कार. नमस्कार सर. आपलं या सायकलवारीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर आपली ओळख थोडक्यात करून द्या. मी प्रवीण कुमार रंगनाथराव कुलथे, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर निवृत्त, मुंबई. बरं सर, मग आता हे पोलिसी पेशा तुमचा आणि तिथून सायकल स्वार हा प्रवास कसा काय सुरू झाला? मी ॲक्च्युली 2011 मध्ये रिटायर झालो. त्याच्यानंतर वयाच्या 66व्या वर्षी मी सायकलचा छंद जोपासला. त्यावेळेस सुरुवातीला मी अगदी साधी सायकल घेतली, पण त्याच्यानंतर जे आवड जी निर्माण झालेली तर त्याच्यापुढे मी सगळ्या पूर्ण अपग्रेडेड सायकल माझ्याकडे आहेत. अच्छा. पण मग तुम्ही आधी सायकल चालवत नव्हता का जेव्हा तुम्ही पोलिसी क्षेत्रात होता? नाही, म्हणजे सायकलिंगच्या दृष्टिकोनात चालवत नव्हतं, फक्त म्हणजे गरज म्हणून चालवत होतो. अच्छा. कारण पुण्याला मी हडपसरला राहत असताना पुणे ते हडपसर ते पुणे स्टेशन हा जो प्रवास आहे माझा जवळजवळ 10 किलोमीटरचा, तो मी सायकलवर करत होतो. आणि पुणे स्टेशनवरनं ठाण्याला मी जवळजवळ 1 वर्ष अपडाऊन केलेलं आहे. आणि मग हे जे तुम्ही सायकल चालवतात ते म्हणजे तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने म्हणून सुरुवात केलीत की कशी काय सुरुवात केलीत? असं काही नक्की कारण असं सांगता येणार नाही, पण सायकल चालवायचा छंद मला लागला तर लागलाच आहे. त्याच्यामुळे तर मला भरपूर फायदे झालेले आहेत. कारण की सगळं मेडिकल बिल वगैरे सगळं वाचले, डॉक्टरला देण्याचे पैसे वाचलेले आहेत. अच्छा. आणि तुम्ही काहीतरी एक नाव दिलं असं मी ऐकलंय. तुम्ही तुमचा जो हा म्हणजे जे मेडिकल बिल वाचलं हे वाचलं त्याला तुम्ही काहीतरी एक प्लॅन नाव दिलंय? हां, म्हणजे HIP हेल्थ इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे सायकल जी घेतो मी ते हेल्थ इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या दृष्टिकोनातून घेतो. आज माझ्याकडे जवळजवळ 6 सायकल आहेत. अच्छा. म्हणजे तुमच्या 45,000पासून ते 3 लाखापर्यंत सायकल माझ्याकडे आहेत आणि सगळ्या प्रकारच्या. अच्छा. 3 लाखाची पण सायकल आहे तुमच्याकडे? मी टेनिस लवर असल्यामुळे काय करतो सध्या तरी सायकलने मी टेनिसला येऊरला खेळायला जातो. तिथे मी डेली सायकलने खेळायला जातो. तर सर्वसाधारण 25 ते 30 किलोमीटर माझे होतात म्हणजे टेनिस खेळून. म्हणजे सायकल प्लस टेनिस हे दोन्ही पण माझे होऊन जातात सध्या चालू आहे. आणि ज्या दिवशी टेनिस खेळायचं नसेल त्या दिवशी कमीत कमी 50 ते 60 किलोमीटर सायकल जातो. अच्छा. पण मग मेडिटेशन पण सायकलिंगसाठी म्हणजे फायदेशीर आहे असं तुम्हाला म्हणायचं का? खूप फायदेशीर मेडिटेशन. अच्छा. मग तुम्ही सुद्धा आता मेडिटेशन पण रोजच्या रुटीनमध्ये आहे तुमच्या? आणि मग आतापर्यंत साधारण किती किलोमीटर सायकल चालवली तुम्ही? मी आतापर्यंत जवळजवळ लाखाच्या वर सायकल किलोमीटर. लाखाच्या वर? हो. म्हणजे आता तुम्ही किती वर्ष झाली सायकल चालवली? 2018-19ला मी चालू केली. जवळजवळ 4-5-6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. ओके. पण मग असं लांब टप्प्याला जाताना तुम्ही वेगळं डाएट काही करत नाही? ते तुम्ही जे रुटीनचं डाएट आहे तेच? हां, ते रुटीनचं डाएट, त्याच्यामध्ये काय फरक नाही. डाएटमध्ये काही फरक नाही किंवा विशेष प्रोटीन खायला पाहिजे असंही काही गरज नाही. आणि मी आर्टिफिशियल प्रोटीन तर अजिबात घेतलेलं नाहीये. ओके. जे काय नॅचरल असेल ते. म्हणजे तुम्ही जो मगाशी तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणालात, बरोबर आहे ना? काय हेल्थ इन्व्हेस्टमेंट प्लॅन? हेल्थ इन्व्हेस्टमेंट प्लॅन. त्याच्याकरता कसं आहे, कुठल्याही स्पोर्ट्सचे आर्टिकल जे आपण घेतो तर ते हेल्थ इन्व्हेस्टमेंटशी कनेक्टेड असतं ते. त्याच्यामुळे मी त्याला नाव दिलं की हेल्थ इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सायकल घेतली तर त्याच्यापासून आपल्याला आपली हेल्थ चांगली राहणार त्याच्यामध्ये. म्हणजे जिम किंवा जे आर्टिफिशियल प्रोटीन आहे त्यावर आपण पैसा न दवडता सायकल आणि आपलं जे तुमचं जे नेहमी घरात जे बनणारं जेवण त्यातून तुम्ही जे ते खावं अशी तुम्ही लोकांना सल्ला द्या. म्हणजे काय आता आपल्याच्यामध्ये बदाम, खारीक ते रेग्युलर असतं ते असतं ते आहे. ओके. हां. ते काय आर्टिफिशियल नाही आहे ते. हां, बरोबर. आणि मग अशा लॉंग टूरच्या दरम्यान जर काही सायकलचा प्रॉब्लेम झाला तर कसं? रिपेअर किट माझ्याकडे आहे. अच्छा. अजूनही मी ते सायकलला लावलेलं असतं ते नेहमी. ज्या ज्या वेळेस मी कुठली सायकल जरी काढली चालवायला तर ते त्या सायकलवरून काढायचं, दुसऱ्या सायकलला अटॅच करायचं, निघायचं. ओके.
म्हणजे सायकलमध्ये प्रॉब्लेम फक्त पंक्चरचाच येतो, बाकी दुसरं काही नाही आहे. पंक्चर किट आपल्या सोबत ठेवलं की झालं. म्हणजे स्वतःची सायकल आपण स्वतःच काळजी घेतली पाहिजे. बरोबर आहे ना? प्रश्न नाही काय. म्हणजे मला वाटतं ती सायकलवर प्रेम जडण्यामागचं कारण तेच असेल, कारण ते काळजी आपण घेतली तर जास्त प्रेम जडत जातं सायकल. नक्कीच. बरोबर आहे. मग तुम्ही सर घरी सायकलची जी काळजी घेता ती कशी घेता? कसं आहे, फक्त सायकलची काळजी त्याच्यामध्ये विशेष काही नाही खरं ॲक्च्युअली. म्हणजे ठराविक किलोमीटर झाल्यानंतर आपण काय करायचे, सायकलचे जे गेअर असतात ते पूर्ण साफ करायचे डिझेलच्या साहाय्याने, डिझेल ब्रशच्या साहाय्याने. त्याची जे ट्रान्समिशन चेन आहे ती पण स्वच्छ करायची आणि त्याला ग्रीसिंग वगैरे करून चालवायची. बाकी त्याच्यामध्ये दुसरं मेकॅनिझम काहीही नाही आहे. स्वतः कोणीही ते करू शकतं. त्याच्यामध्ये काय विशेष असं काळजी घेण्याचं असं काही कारण नाही आहे. फक्त ज्यावेळेस तुम्हाला कॉम्पोनंट चेंज करायचे असतात तर त्याच्याकरता तुमच्याकडे ते स्पेशल टूल नसतं, त्याच्यामुळे तुम्हाला ते दुकानदाराकडे जावं लागतं, बाकी काय मेकॅनिककडे जावं लागतं. सर तुम्ही मुलींना किंवा तुमच्या मुलाला सायकल चालवायला कसं प्रोत्साहित केलं होतं? कसं आहे, मुलीमध्ये ॲक्च्युअली स्पोर्ट्समॅनशिप आहे त्यांच्यामध्ये. अच्छा. तर त्यांना माहिती आहे की आपण जे सांगणार, म्हणजे वडील जे सांगणार ते चांगलं सांगणार. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं की तुम्ही सायकलिंग करायला सुरुवात करा. अच्छा. सर मग आता एवढ्या वर्षांचा तुमचा हा सायकलचा अनुभव आहे, किंवा तुम्ही एक मला वाटतं लाखाच्या वर, म्हणजे साधारण किती आकडा सांगू शकाल? साधारण 1,10,111 असं काहीतरी. ओके. हां. आणि मग ह्या एवढ्या तुमच्या सायकलच्या प्रवासात तुम्हाला एखादा आलेला वाईट अनुभव किंवा एखादा ॲक्सिडेंट? वाईट अनुभव म्हणण्यापेक्षा मी सायकलिंग सकाळी सायकलिंग करत असताना ऐरोली ब्रिजच्या पलीकडे मला रिक्षावाल्याने कट मारला आणि मी खाली कोलॅप्स झालो, खाली पडलो होतो. तर तशाही परिस्थितीमध्ये काय माहिती का, मी सायकल चालवताच आलो मी परत, पण घरी आल्यानंतर गाडी माझी पडली काय, तर मला उठताच येत नव्हतं. त्याच्यानंतर मला ॲडमिट करावं लागलं दवाखान्यामध्ये. तर त्यावेळेस माझ्या राईट साईडचं जे मांडीचं म्हणण्यात येईल ना या ठिकाणचं, तर त्यावेळेस हाडाचा लिटरली तुकडा पडला होता. मग ते डिटेक्ट करून परत ऑपरेशन केलं जवळजवळ. त्यामुळे त्या काळामध्ये माझं 3 ते 4 महिने सायकलिंग बंद होतं. पण त्याच्यानंतर मी परत सायकलिंग चालू केलं. अच्छा. 3 ते 4 महिन्यांनी तुम्ही पुन्हा सायकलिंगला सुरुवात केली. बरं सर, आम्ही सायकल प्रेमीकडून तुम्हाला एक जीवन गौरव पुरस्कार दिला गेला होता, तर तेव्हा तुमच्या काय भावना म्हणजे व्यक्त करू शकाल का? माझ्या माहितीप्रमाणे हा जीवन गौरव पुरस्कार देण्याचे आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचं मला वाटतं पहिलं वर्ष होतं ते. तर त्या पहिल्याच वर्षी माझ्या नावाची शिफारस होणं म्हणजे हे मी सौभाग्य समजतो खरं म्हणजे ॲक्च्युअली. आणि तो एक अनुभव खूपच छान होता. ज्यावेळेस आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन निर्माण झालं त्यावेळेस मी सुद्धा त्याचा एक सदस्य आहे. म्हणजे फाउंडेशनपासूनच मी सदस्य आहे त्याचा. स्थापनेपासून मी त्याचा सदस्य आहे. आणि आम्ही सायकल फाउंडेशनच्या प्रेमीचा सदस्य असल्याचा मला सार्थ अनुभव आहे, म्हणजे अभिमान आहे. 72व्या वर्षी तुम्ही सायकलिंग करताय, तर तुम्ही आत्ताच्या तरुण पिढीला काय संदेश देऊ शकता? ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, हे जे जिम वगैरे जे आजकालची जिम आहेत याच्यावरती मला पूर्ण अजिबात म्हणजे विश्वास नाही आहे खरं म्हणजे. ते जिम म्हणजे कसं आहे, जो पण तुम्ही जिम करताय तो पण तुमची बॉडी वगैरे सगळी चांगली असते. एक 15 दिवस जिम सोडली तुमची बॉडी परत जैसे होऊन जाते. बरोबर. त्याच्याकरता माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचे खेळ जोपासा, कोणत्याही प्रकारचा, टेनिस म्हणा किंवा सायकलिंग म्हणा. सायकलिंग हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. त्याच्याकरता मला म्हणजे सगळं सायकल प्रेमींना किंवा यांना माझं म्हणणं आहे की त्यांनी सायकलिंग करावी आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवावं. तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण या वारीमध्ये अजून अनेक सायकलवीरांना भेटणार आहोत, त्यांचे अनुभव आपण ऐकणार आहोत आणि त्यातून अनेक गोष्टी आपण शिकणार आहोत. त्यामुळे या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.